कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आत्ता खऱ्या अर्थाने नेत्रा तुझ्या गर्भापर्यंत विरोचकाचा अंश पोहोचण्याचा प्रवास सुरू झालाय। मी समोर येणारच नाहीये, माझ्या प्रतिबिंब शक्तीनेच तुझ्या बाळामध्ये विरोचकाचा अंश पोहोचेल आणि मग तुझ्या पोटात विरोचकाचा अंश वाढेल। अगं नेत्राची फाल्गुनी नेत्राचं बाळ कसं आहे? तिचं बाळ कसं आहे? फाल्गुनी नेत्राची तब्येत कशी आहे? इथे जवळ ये माझ्या, इथे ऐक फाल्गुनी ऐक इथे। फाल्गुनी मी काहीतरी विचारतोय मी। फाल्गुनी ऐक, नेत्रा कशी आहे? मी काय विचारतोय ऐक आधी ऐक। अगं नेत्राची तब्येत कशी आहे? तिचं बाळ कसं आहे? फाल्गुनी ओके है ना नेत्रा? नेत्रा आधीच नाहीये। फाल्गुनी मी काय विचारतोय तिचं बाळ कसं आहे? तिचं बाळ ओके आहे ना? सांग ना, काय विचारतोय मी। नेत्रा कशी आहे? तिची तब्येत कशी आहे? काही कॉम्प्लिकेशन नाहीये ना? अरे मी नेत्राचं बाळ कसं आहे मी काय विचारतोय? काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? तिचं बाळ ओके आहे ना? हा तेजस बोल। नेत्राची तब्येत कशी आहे? हा काही कॉम्प्लिकेशन्स आहेत? तेजस डोंट वरी, आम्ही सगळे जाऊ तिथे, आम्ही करतो मॅनेज। मी तुला करतो तेजस फोन जरा वेळात। बाळ कसं आहे तिचं? काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? मी काय विचारतोय? नेत्राची तब्येत कशी? नेत्रा कशी आहे? तिचं बाळ काय? मी काहीतरी विचारतोय, तिचं बाळ कसं आहे? सांगा ना। हा काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? नेत्रा तर काय करतेस तू? नेत्रा थांब, काय करतेस? सगळं किरकी तुम्ही फाल्गुनी जवळ थांबा। ही आहे तुझी बालिश शक्ती। आज पुन्हा काहीच उपयोग झाला नाही तुझ्या या शक्तीचा। पुन्हा हेच सिद्ध होतंय की तुझी कुठलीच खेळ यशस्वी होत नाहीये। सतत हरतेस तू। नेत्रा कशी आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।